महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिकच्या रिअल एस्टेट क्षेत्रातून फसवणुकीची धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. गंगापूर परिसरातील प्लॉट विक्रीच्या नावाखाली जळगाव येथील व्यावसायिकाला 22,57,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी धडक कारवाई करत मुख्य संशयित आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर याला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव येथील 55 वर्षीय व्यावसायिक भालचंद्र यशवंत चौधरी यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी राजू उर्फ प्रशांत बडगुजर, रतन ससाणे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून चौधरी यांना गंगापूर शिवारातील एक प्लॉट दाखवला. प्लॉट एकदम क्लिअर आणि खात्रीशीर आहे असे सांगून आरोपींनी वारंवार बैठका घेतल्या आणि चौधरी यांचा विश्वास संपादन केला. व्यवहार तातडीनं पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत आरोपींनी रोख रक्कम, बँक ट्रान्सफर आणि चेकद्वारे तब्बल 22,57,000 रुपये उकळले. पैसे देऊनही आरोपींनी प्लॉटची नोंदणी करण्यास टाळाटाळ सुरू केल्यानं फिर्यादी चौधरी यांना संशय आला. त्यांनी स्वतः या जागेची आणि कागदपत्रांची पडताळणी केली असता प्लॉटच्या मालकी हक्कात मोठी विसंगती आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचं उघड झालंय. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी गंगापूर रोड पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी राजू बडगुजरला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. जमीन फसवणूक प्रकाराची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिली आहे. आज दिनांक रात्री 2 वाजताच्या सुमारास भालचंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भालचंद्र चौधरी यांची ध्रुवनगर परिसरातील सर्वे नंबर 23 येथील 180 चौरस मीटरच्या प्लॉटवरून फसवणूक झालेली. एकूण त्यांची फसवणूक 22 लाख रुपयाची फसवणूक झालेली. इसम नामे राजू उर्फ प्रशांत बडगुजर व त्याचे साथीदार यांनी त्यांची फसवणूक केलेली. प्लॉट देण्याच्या आमिषाने त्यांनी बनावट बोगस इसम उभा करून ही खरेदी केलेली आहे. त्या अनुषंगाने गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. चिटिंग फोर्जरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास API निखिल पवार हे करत आहे. राजू बडगुजर यास काल रात्री म्हणजे आज रात्री ताब्यात घेतलं होतं आणि त्यास या गुन्ह्यात अटक केलेली आहे. आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळण्याकरिता हजर केली जाणार आहे. प्रशांत बडगुजर याच्या विरोधात आडगाव पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल होता. तसेच सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे सुद्धा सेम प्रकारची जमिनीची फसवणूक, प्लॉटची फसवणूक, बंगल्याची फसवणूक अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे. आणि बडगुजर याने असं तपासामध्ये निष्पन्न बी होत आहे की त्याने या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, लोकांची फसवणूक केलेली आहे. आणि सदरचा जो दस्तऐवज त्याने लिहून दिला हा सब रजिस्ट्रारसमोर लिहून दिलेला आहे. त्याची रितसर भरणाई झालेली आहे. बोगस बनावट जो व्यक्ती बनावट जो उभा केला तो व्यक्ती कॉमन मॅन आहे, त्याला काहीच माहिती नव्हती या प्रकरणाबाबत. त्याच्याकडे सुद्धा चौकशी चालू आहे. अशा प्रकारे गुन्हा रजिस्टर झालेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. नाशिककरांना आव्हान आहे की अशा प्रकारे जे बोगस खरेदी खत केले जातात, बनावट इसम उभा करून असे प्रकारचे जमिनीचे, प्लॉटचे, बंगल्याचे व्यवहार केले जातात, त्यापासून थोडी सावधानता बाळगा आणि कागदपत्र पाहून खरेदी देणार घेणार ही व्यक्तीची ओळख पटूनच अशा प्रकारची खरेदी करा आणि त्या फसवणूक होऊ शकते. या टोळीनं आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.